दिवाळीचा चौथा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. पण तुम्हाला माहिती आहे का, का करतात ही पूजा? काय आहे यामागची कथा आणि कसा साजरा केला मी हा दिवस? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओत. नमस्कार, मी वैष्णवी. माझ्या या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पौराणिक ग्रंथानुसार सतयुगात देव आणि दैत्य यांनी अमृत मंथन केले. त्या मंथनातून बऱ्याच दिव्य वस्तू बाहेर आल्या. त्यातूनच प्रकट झाली देवी महालक्ष्मी. ती कमळावर बसलेली, सुवर्ण तेजाने झळकणारी, 4 हातांनी कमळ, कलश, शंख आणि अभय मुद्रा धारण केलेली होती. तिच्या प्रकटतेने क्षीरसागर आणि संपूर्ण विश्व प्रकाशमान झालं. तिने भगवान विष्णूंचं वरण केलं आणि सांगितलं, जिथे स्वच्छता, सुसंस्कार आणि सत्य असेल तिथेच मी वास करेन. म्हणूनच दिवाळीच्या अमावस्येला आपण घर स्वच्छ करून दिवे लावून देवीचं स्वागत करतो. कारण याच दिवशी लक्ष्मी माता प्रकट झाल्या होत्या. तसेच त्रेतायुगात प्रभू श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षांच्या वनवासानंतर याच दिवशी अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील प्रत्येक नागरिक आनंदाने ओतप्रोत झाला. लोकांनी आपल्या घरांच्या ओटींवर दिवे लावले, रांगोळ्या काढल्या आणि सगळी नगरी तेजोमय झाली. ती रात्र होती, अमावस्या. पण त्या रात्रीचा अंधार दीपांच्या प्रकाशाने हरवला. म्हणूनच हा दिवस दीपोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. चला तर मग सांगते कसा साजरा केला मी हा दिवस. आजही सकाळी उठून अभ्यंग स्नान करायचा असतो, तो केला. त्यानंतर घरी बनवलेल्या या फराळाचा आस्वाद घेतला. काही वेळाने बाबा आणि मी झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचे तोरण बनवले, जे दोन्ही दारांना बांधले. सायंकाळ होत असताना संपूर्ण अंगण झाडून पाणी शिंपडून स्वच्छ केलं. माझ्या गावाकडे अंगणभर रांगोळी काढायची परंपरा आहे. ही गुरगुडी आहे जिच्या मदतीने किनार आणि मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. दिवे लावल्यानंतर आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्यानंतर घर सुंदर दिसायला लागलं. घरातील देवघराजवळ फुलांची रांगोळी काढून पूजेची सामग्री काढून ठेवली. आजची पूजा बाबांनी केली. त्यासाठी रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून तांदूळ ठेवले. त्यावर आधी दिवा लावून मग घट मांडला. लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करून खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड वाहिले. चांदीचे रुपये, सोन्याचे दागिने, धान्य ठेवून त्यांची पूजा केली. आरती झाल्यावर प्रसाद खाऊन आम्ही फटाके उडवायला सुरुवात केली. त्यानंतर पुरणपोळीचा आस्वाद घेत जेवण केलं. तर मित्रांनो, अशी झाली आमच्या घरची महालक्ष्मी पूजा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या घरावर असो. सुख समृद्धी आणि शांती नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा. आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.